सर्वांना जय भीम. इतिहास. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या समाजाला आपला इतिहास माहित नाही तो समाज कधीच इतिहास घडवू शकत नाही. आणि आता तीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये होत आहे. म्हणजे महाराष्ट्रामधल्या ओबीसी लोकांना स्वतःचा इतिहास माहित नाही, एससी लोकांना स्वतःचा इतिहास माहित नाही, एसटी लोकांना स्वतःचा इतिहास माहित नाही, एनटी बीजेएनटी या सगळ्या जातींना आपला इतिहासच माहित नाही. आपला इतिहास काय दादांनो, पहिलं समजून घ्या. आपण सगळे येतो शूद्र या कॅटेगरीमध्ये. म्हणजे हिंदू धर्मामध्ये वर्णव्यवस्था आहे आणि वर्णव्यवस्थेमध्ये आपण एकदम खालच्या तळागाळात, म्हणजे त्याला शूद्र म्हणलं जातं, अशा जातींमध्ये आपण जन्माला आलो आणि आपण सगळेजण आहे. त्याच्यामध्ये ओबीसी हे शूद्र म्हणून आहेत. बाकीचे जेवढे पण आहेत एससी एसटी एनटी बीजेएनटी हे सगळे अतिशूद्र या कॅटेगरीमध्ये येतात. आता अतिशूद्र म्हणजे काय? ज्या लोकांना कोणी शिवत नव्हतं, ज्या लोकांना कोणी मंदिरात येऊ देत नव्हतं, ज्या लोकांनी कधी देवाचं नाव घेतलं तर त्यांची जीभ कापायची, मंदिरामध्ये आले की त्यांना नागड होऊन म्हणजे नागड करून मारायचे, त्याच्यानंतरनं त्यांच्यावर अत्याचार अन्याय करायचा, त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या आई बहिणीची इज्जत लुटायची. आणि हे काम करणारे कोण होते? तर वरच्या जातीचे लोक. म्हणजे कोण? ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, हे लोक ही काम करायचे. म्हणजे आमच्या समाजातील लोकांना आमचा इतिहासच माहित नाही की आम्हाला लोक शिवत नव्हते, आम्हाला पाणी देत नव्हते, आम्हाला मंदिरात येऊ देत नव्हते, आणि आज तीच लोक बाबासाहेबांना विरोध करतात. काय राव, हा इतिहास आहे तुमचा आत्ताचा. आणि आधीचा इतिहास काय होता?